हवं. आणि आज आहे आमच्याकडे माझ्या नंदेचा नंदेची ॲनिव्हर्सरी आहे. आणि दाजी इथे नाही आहेत, म्हणजे जे नंदेचे मिस्टर आहेत तर ते इथे नाही आहेत. तर ते आर्मीमध्ये असतात, त्यामुळे त्यांची ॲनिव्हर्सरी काही सेलिब्रेट होत नाही म्हणजे नेहमी, कारण त्यावेळेला ते येऊ नाही शकत. आणि त्या यावेळी आमच्याकडे होत्या, तर म्हटलं आपण ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करूयात. जरी त्या एकट्या असल्या इथे तरी आमच्यासोबत माझ्या दुसरा नंद किंवा नंदेचा मुलगा ते पण आहेत, ज्यांना तुम्ही या अगोदरचा जो व्हिडिओ आहे डायनोसॉर पार्कमधला त्यामध्ये भेटलाच आहे. पण आज मी पुन्हा एकदा त्यांना दाखवणार आहे. तर चला मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि आज काही नंदेची मुलं गेलेली आहेत आणि यांना खेळायला कोणीच सोबत नाहीये, म्हणून अशी निरागस असा एकदम गरीब सारखा चेहरा करून बसलेले आहेत. केविल वाना हो ना, रेडी नाही झालाय ना? आणि इकडे मोठा केक सगळ्यांना संपत नाही, त्यामुळे आम्ही 2 पेस्ट्री आणल्या होत्या आणि त्यासोबत जाम रोल आणले होते. कॅन्डल विजत चाललाय, चला पटकन. अलेक्सा स्टॉप. एकटीला जवळ लागल्यात. हॅपी ॲनिव्हर्सरी. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. त्यांना दाखवा फक्त आता फोन मध्ये. मागचं काय मागचं सांगते. गरम झाले. जा जा ना. हॅपी ॲनिव्हर्सरी तुम्हा दोघांना पण. तुम्ही आता केक मिस केला जायचे आता काय. दिलबर दिलबर फेवरेट आहे आमचं की नाही. गाणं कोणतं फेवरेट आहे? दुसरं स्टँड आणलं असतं जमलं असतं. आणि ते आणि इथे दीदींचं औक्षण करून तर झालंच होतं, पण दाजी इथे नसल्यामुळे दाजींचं औक्षण करायला कोणी नव्हतं, त्यामुळे मग दीदींनी त्यांचं ऑनलाईन औक्षण करून त्यांची ॲनिव्हर्सरी थोडीशी स्पेशल बनवली होती. कारण ते आर्मीमध्ये असल्यामुळं इथे सोबत तर शक्यच नव्हतं. आणि हा जो सीन आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या फिलिंग्स दडलेल्या होत्या, जसं की इमोशनल त्या खूप होत्याच, त्यासोबत हॅप्पी पण होत्या. आणि या ज्या फिलिंग्स आहेत त्या कदाचित तुम्हाला आणि आम्हाला बघून कळणार नाहीत. वेळ
आणि आता इकडे जेवणामध्ये काय काय बनवलं आहे ते आपण बघूयात. तर इथे चपाती आहे, वरण भात आहे, काजू करी बनवली आहे, श्रीखंड बनवले, त्याचसोबत भेंडीची भाजी आणि मोतीचूरचे लाडू. आणि आता आमचं इकडे सेलिब्रेशन झालेले करून आणि सगळ्यांना भूक लागली आहे. त्याचसोबत आम्हाला मूवी पण बघायला जायचं आहे, त्यामुळे फास्ट आवरायचं होतं. सगळ्यांनी जेवायला घेतलेलं आहे. इकडे सगळे जेवायला बसले आहेत आणि आता मी पण जेवण करते आणि त्यानंतर आम्ही कुठे जाणार आहोत ते दाखवते तुम्हाला. म्हणतोय तू मग जेवण वगैरे केल्यानंतर सगळं आपलं झालं ना मग उडवायचं. आत्ताच नाही, तोपर्यंत हे मेणबत्त्या विझव फुकून विझवायच्या. कुठं पुढं नसते फुकायचं, ते मेणबत्तीकडे फुकायचं असते. पुढं फुकत. अरे राजा, पुढं नसते फुकायचं, मेणबत्तीच्या पुढे फुकते. येडच नियम पण बसत नाही. पिऊन बघ बरं कसं लागतंय. कसं लागतंय बघ ना पिऊन. बघ ना लय भार लागतंय. काहीच पेटत नाही. आता आमचं जेवण झालेलं आहे. जेवण छान होतं, मस्त होतं एकदम. आणि आता आम्ही मूवी बघण्यासाठी चाललोय. कुठला मूवी पाहणार आहेत ते मी तुम्हाला तिथे गेल्यानंतरच दाखवते. ते तुमच्यासाठी सरप्राईज असतं. समज कोणता मूवी पाहायला चाललोय आपण? कोणता मूवी पाहायला चाललोय? पिक्चर. हा तेच पिक्चर. कोणता पिक्चर? चंद्रमुखी. सगळं लक्षात राहते. चंद्रमुखी. चंद्रमुखी म्हणलो. हो का? आम्हाला चंद्रमुखी ऐकायला आलं. चंद्रा सॉन्ग पाहिल्यापासूनच सगळ्यांना वेळ लागले अक्षरशः की मूवी कधी येईल. आणि आता मूवी येऊन पण 5-6 दिवस झाले आणि आत्ता आम्ही चाललो. बघतो कसा आहे तो मूवी. आणि तुम्ही पाहिला असेल तर तुम्ही पण कमेंटमध्ये कळवा की मूवी कसा आहे आणि तुम्हाला कसा वाटला. आणि आम्ही पाहिल्यानंतर पण तुम्हाला सांगते मी कसा वाटला आम्हाला ते. चला मग. कोणाला फोटो काढायचे का? आणि आत्ता आम्ही थिएटरमध्ये पोहोचलेलो होतो आणि इथे खूप सारे वेगवेगळे मूवीज चालू होते. पण आम्ही आलो होतो चंद्रमुखी पाहायला. आणि समोर तुम्हाला दिसत असेल की इथे चंद्रमुखीचं पोस्टर आहे. आणि इथे सगळेजण येऊन असे सेल्फी काढत होते. काही जण इकडे समोरचं तर काहीतरी वेगळंच चालू होतं, कारण त्यांना खूप मजा वाटत होती इकडे आल्यानंतर. आणि इथे सगळ्यांचं फोटो काढणं, सेल्फी काढणं असं वेगवेगळं काय काय चालू होतं. आणि आम्ही तिकीट पण काढून झालं होतं आणि आमची स्क्रीन नंबर 2 होती. तर आत्ता आम्ही तिकडे चाललो. खाडी मग कवी दडल्याचं. आणि आत्ता आम्ही मूवी पाहून घरी चाललेलो आहेत. लास्टचा शो होता त्यामुळे जास्त लेट झाले. आता 12:30 पावणे 1 वाजलेत आणि इकडे समोर तर झोपलेले आहेत. आणि खरंच मूवी खूप छान होता. म्हणजे गाणे पाहूनच खरं तर आम्ही सगळेजण खूप जास्त एक्सायटेड होतो मूवी पाहण्यासाठी. आणि याच्यातली गाणी तर अप्रतिम आहेतच, त्याचसोबत ॲक्टिंग, डान्स, एक्सप्रेशन सगळंच खूप छान आहे. आणि आपण बाकीच्या मेंबरला विचारूयात आता की मूवी कसा वाटला ते. तर पहिले तर आपण उत्सवमूर्तीला विचारूयात, कुठे गेले? सांगा कसा होता मूवी? मस्त होता. इकडे समोर तर झोपलेत, अर्ध्या मूवी पासून ते झोपलेलेच आहेत. आणि समोरच्या मम्मी पण दिसत नाहीये. आणि आता यांना विचारूया. अहो, तुम्हाला कसा वाटला मूवी? मूवी छान होता. म्हणजे मी खरं तर अमृता खानविलकर, प्राजक्ता माळी, मृण्मयी या सगळ्यांना बघायलाच गेलो होतो. छान होता.
तर सगळ्यांना मूवी खूप आवडलेला आहे, म्हणजे पैसा वसूल होता एकदम. चला मग आता आम्ही घरी जातो आणि मी व्हिडिओ इथेच संपवते. आणि चला भेटूयात पुढच्या व्हिडिओसहित. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या आणि त्याचसोबत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.